नमस्कार, मी अनुप जोशी. अ, एका महिन्याभरापूर्वी मला या दशमहाविद्येबाबत माहिती कळाली, होमाबाबत. त्यानंतर जे नियोजनाकरता घेतलेला फॉलोअप असेल, त्याकरता घेतलेले काही मीटिंग्ज असतील, म्हणजे झूम मीटिंग, त्यातून कळत होतं की किती कष्ट या होमासाठी घेण्यात येत आहेत. बेसिकली मयूर गुरुजींची टीम पूर्णतः याच्यामध्ये काम करत होती आणि छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टींचं नियोजन करण्यामध्ये ते अत्यंत तत्पर होते. आणि हे जेव्हा मीटिंगमध्ये कळत होतं, आम्ही जेव्हा काल इथे आलो, तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीचं आम्हाला इथं मूर्तिमंत म्हणजे वस्तुस्थिती बघायला मिळाली. छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन केलं होतं आणि मुळात आजकाल दशमहाविद्या हा विषय सगळ्यांना खूप माहिती आहे, पण तो असा पूर्ण माहिती नाहीये, अपूर्ण माहिती आहे. आणि त्या अपूर्ण माहितीच्या ह्याच्यावर अनेक जण त्याच्यावर बोलतात आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवतात. त्याच्यावर लोक सुद्धा त्याच्याच पद्धतीने वागायला जातात. पण इथे आम्हाला दशमहाविद्या म्हणजे नक्की काय, त्याचं ते कशी केली पाहिजे, जी दीक्षा घेणे म्हणजे काय, त्याच्याकरता साधना किती केली पाहिजे, किती दिवस केली पाहिजे आणि किती मंत्रजप केला पाहिजे आणि ती कशी साधना करण्यासाठी दीक्षा कशी घेतली पाहिजे, या इथपासून सगळी जी माहिती आहे ती सगळी माहिती मयुरेश गुरुजींनी दिली आम्हाला. आणि त्यानंतर जे होम झाले, अतिशय अप्रतिम नियोजनात झालेले हे होम होते. या होमामध्ये प्रत्येक गोष्टीचं हवन करताना आपण ते का करत आहोत, कुठल्या देवतेचं करत आहोत, ती देवता आपल्यासाठी किती महत्वाची आहे, त्यामध्ये आपल्याला काय काय प्राप्त होणार आहे, किंवा आपल्यावर काही आपल्यावर ज्या वाईट शक्ती आपल्यावर परिणाम घडवतात, त्यांचा परिणाम आपल्याकडून कमी कसा होणार आहे, याबाबतची संपूर्ण माहिती, संपूर्ण विवेचन मयूर गुरुजींनी अतिशय व्यवस्थित पद्धतीने केलं. आणि इतकं सुंदर नियोजन, इतक्या थोड्याशा रोड पासून आतमधल्या बाजूला आहे आणि ते करणं इतकं अवघड आहे की तुम्ही ठरवू आपण विचार करू शकत नाही. इथे एक सुई जरी आणायचं म्हणलं तरी 5 किलोमीटर लांब जावं लागतंय. पण या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इथे मंडप असेल किंवा होमाची सामुग्री असेल, जेवणाची व्यवस्था असेल, अतिशय अप्रतिम व्यवस्था आहे. त्याबद्दल मी सगळ्या टीमचं पुन्हा एकदा खरं मनापासून आभार मानेन, अभिनंदन करीन. आणि दशमहाविद्या आज भारतासाठी किती महत्वाची आहे, भारतावर ज्या वाईट शक्ती आक्रमण करत आहेत त्यांच्यासाठी हा दशमहाविद्या जो होम करण्यात आलेला होता. कारण ह्या वाईट शक्ती आपल्यावर परिणाम घडू नये आणि भारत सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून ह्या होमाचं आयोजन केलं होतं. त्याबद्दल मी श्री पितांबराई बगलामुखी पीठांचं आणि त्यांच्या सर्व साधकांचं मनापासून आभार व्यक्त करीन. आणि आपणही सगळ्यांना अशी विनंती करीन की आज शक्य नसेल तरी पुढच्या काळात आपण याच्यामध्ये नक्की सहभागी व्हा. आपला सहभाग, आपली उपस्थिती हे आपला भारत नक्कीच बळकट करेल अशी मला आशा वाटते. श्री मात्रे.